Praise Lord. देवाची स्तुती असो. Last week we studied about giving. मागच्या रविवारी आपण अर्पण आणि दशांशांबद्दल पाहिलं होतं. Bible tells us more about money. देव आम्हाला ना खूप काही गोष्टी पैशांबद्दल शिकवतो प्रियानो. There are 2350 verses in the Bible which talks about money, wealth, such things. बघा, संपत्तीबद्दल, मालमत्तेबद्दल, पैशाबद्दल जवळपास 2350 वेळा बायबलमध्ये लिहिण्यात आला आहे प्रियानो. And then 16 out of 38 parables of Jesus talks about money. 16 out of 38 parables. 38 पैकी 16 अध्यायांमध्ये प्रियानो प्रभू येशूने देण्याबद्दल, मालमत्तेबद्दल, संपत्तीबद्दल बोलला आहे प्रियानो. 1 out of 10 verses in the gospel deal with money. बघा, एका 10 पैकी एक वचन नव्या करारामध्ये जर तुम्ही बघायला गेले किंवा बायबलमध्ये बघायला गेले तर ते सर्व काही शुभवर्तमानामध्ये जर बघायला गेले तर ते सर्व काही संपत्तीबद्दल आहे. Yes, so when God wants to teach us so much about money, why we are afraid to study? बघा, जर परमेश्वरच आम्हाला आपल्या संपत्तीबद्दल इतक्या साऱ्या काही गोष्टी शिकवतो तर आम्ही का मागे राहावं, आम्ही का त्याला नाकारावं? So one more time, I would like to take this opportunity to teach about the same subject, about giving or God and money. जर आज आपण पुन्हा एकदा देण्याबद्दल, अर्पणांबद्दल आणि याच गोष्टींबद्दल पुढे कंटिन्यू करत आहे प्रियानो. So last week we studied about a rich man who came to Jesus asking the way to eternal life. बघा, एक श्रीमंत तरुण मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की तू येशूकडे येतो आणि म्हणतो की मला सार्वकालिक जीवन मिळावे यासाठी मी काय करू? In Matthew, you can read it in Matthew 19:16. मत्तय 19:26 मध्ये त्याबद्दल लिहिलं आहे प्रियानो. That was a great revelation of God and money. बघा, श्रीमंतीपासून होणारे तोटे असं त्याचं शीर्षक आहे आणि त्याच्यामध्ये येशू त्या तरुणाबरोबर बोलताना दिसतो प्रियानो. God and money. आणि परमेश्वर पैशाबद्दल बोलताना इथे बघतो आपण प्रियानो. So here we see this rich man want eternal life. या तरुण श्रीमंत व्यक्तीला सार्वकालिक जीवन हवे होते प्रियानो. And he from his childhood he did whatever he can do. बघा, लहानपणापासून त्याने सर्व प्रकारच्या आज्ञा त्याला जितक्या होतील तितक्या त्याने पाळत आला होता. So but Lord Jesus asked him that you just follow the commandments from the Bible. आणि येशू त्याला म्हणाला की पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या सर्व तू आज्ञा पाळ, तितकं पुरेसं आहे. And he followed everything. आणि त्याने सर्व काही त्या पाळल्या होत्या असं तो म्हणतो. From his youth. त्याच्या बालपणापासून तो हे सगळं पाळतोय असं तो म्हणतोय. Then Jesus told him, if you want to become perfect, मग येशू त्याला म्हणतो की जर तुला परिपूर्ण व्हायचं आहे, you sell your property and distribute it among the poor. आणि तुझी असेल नसेल ते सर्व काही तू दारिद्र्यास दे असं येशू त्याला म्हणाला, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. And come and follow me. आणि मग तू माझ्या मागे येऊ शकतोस. But this rich man, when he was very much sorrowful and he went away. आणि त्या तरुणाला हे ऐकल्यानंतर तो खूप खिन्न झाला आणि तो तिथून निघून गेला, कारण त्याची मालमत्ता खूप सारी होती. We'll read that verse from Matthew chapter 16. 16व्या अध्यायामध्ये बघूया आपण. Yeah, from 19:16. 19:16 वचन काय म्हणते बघा. Onwards here. No, we'll read only one verse, verse number 21. 21 वचन काय म्हणते बघा. If thou wilt be perfect, go and sell that thou hast, and give to the poor, and thou shalt have treasure in heaven, and come and follow me. बघा, येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे. So there are two things. If you want to become perfect and if you want to follow Jesus, जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचं आहे आणि जर तुम्हाला येशूच्या मागे जायचं आहे तर, so Jesus told you give away your riches. तुम्हाला तुमची असेल नसेल ते तुम्हाला द्यावं लागेल, विकून टाकावं लागेल. But this rich man, he went away sorrowful, for he had great possessions. आणि या श्रीमंत तरुणाला हे ऐकल्यानंतर खूप खिन्न तो झाला आणि तो तिथून निघून गेला. So one of the greatest hindrance to follow Jesus is our riches. प्रभू येशूच्या मागे जाण्यासाठी सगळ्यात मोठं अडखळण म्हणजे आमच्याजवळ असलेली मालमत्ता प्रिया. See, nowhere I see God told his people, take your money and follow me.
बघा, कधीच येशू त्याच्या वचनामध्ये कधी बोललाय असं कधी आपण पाहायला मिळत नाही की तू तुझी संपत्ती घेऊन माझ्या मागे ये. असं Yes. कुणालाच तो बोलला नाही. See, God is our master. Jesus is our master. देव आमचा मालक आहे And we should become master of that money. आणि आम्ही त्या आमच्याजवळ असलेल्या संपत्तीचे मालक असायला पाहिजे प्रियांनो. So that is the order that God wants us to keep. ही एक अनुक्रमणिका आहे किंवा हा एक तो स्तर आहे ज्या प्रकारे आपण त्याची प्रायोरिटी लावली पाहिजे. This rich man didn't follow Jesus because he loved riches. बघा, हा तरुण त्या येशूच्या मागे जाऊ शकला नाही कारण ती मालमत्ता त्याची अडखळण होती. So if we too love money more than Jesus, it will be very difficult for us to follow Jesus. जर आम्ही येशूपेक्षा आपल्या मालमत्तेवर खूप जास्त प्रेम करू लागलो तर आम्हालाही ते कठीणच जाईल येशूच्या मागे जाणं. You know, Israelites, when they came out of Egypt, जेव्हा इस्रायल आपल्या इजिप्त मधून बाहेर आले ना, for 40 years, every time they were turning back. They said, we will go back, we will go back. आणि प्रत्येक वेळेस ते त्यांच्या मागेच्या जीवनाकडे जाण्यासाठी पाहत होते. ते कुरकुर करायचे कारण त्यांना तिथल्या गोष्टी बऱ्याच आठवत होत्या. So love of money is a great hindrance to follow Jesus. बघा, म्हणून पैशावरचं जे प्रेम आहे ना ते देवाला खूप म्हणजे त्याच्या मागे जायला अडखळण बनणारी अशी एक गोष्ट आहे. That's why Jesus said in Matthew chapter 6 that we will hate the one and we will love the other. म्हणून असं म्हटलंय की तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि एकावर प्रेम कराल जर तुम्ही दोन्हीही धन्याची चाकरी करू लागला तर. If we love money, it is by default that we hate God. बघा, जर आम्ही पैशावर प्रेम करतो तर आपोआप आम्ही देवाचा तिरस्कारच करतो किंवा द्वेष करू लागतो. If we love money, Jesus is not our master. बघा, जर आम्ही आमच्या पैशावर प्रेम करतो तर येशू आमचा मालक बनू शकत नाही. So and then we have seen about Cain and Abel. बघा, म्हणून आम्ही काईन आणि हाबेलाची पण एक गोष्ट बघितली आहे. So Cain loved the wealth. काईनाला संपत्तीवर प्रेम होतं प्रियान. He gave some of the fruits of the ground. म्हणून त्याने आपल्या शेतातील उत्पन्न जे उत्तम होतं ते त्याने परमेश्वरासाठी आणले. But Abel gave the best. पण हाबेलाने उत्तमातले उत्तम अर्पण आणले, काईनाने ते आणले नाही. Not only that, book of Hebrews chapter 11 says that Abel gave by faith. आणि हाबेलाने इब्री लोकास पत्रामध्ये लिहिलं आहे की हाबेलाने विश्वासाने आपले अर्पण परमेश्वराला अर्पण केले. See, when we are giving, we should have that faith. म्हणून जेव्हा आम्ही देतो ना त्यावेळेला आमच्या देण्यामध्ये एक विश्वास असावा की आम्ही आमच्या देवाला देत आहोत. That's why Bible says that don't give because you have to give. बघा, तुम्हाला देणे भाग पडते म्हणून तुम्ही देऊ नका असे वचन सांगते. Before giving, we need to prepare our hearts. आम्ही देण्याआधी आमचे मन तयार केले पाहिजे की हे मी माझ्या परमेश्वराला अर्पण करत आहे. A right kind of heart. एका योग्य प्रकारचे हृदय प्रियाने. Last week we have seen that in Mark chapter 12, there were many rich people, they were giving. आणि आपण मार्कच्या अध्यायांमध्ये बघितलं की खूप सारे श्रीमंत लोक त्या मंदिरामध्ये येऊन आपले रकमा ते अर्पण करत होते. But Jesus had respect for that poor widow's offering. पण त्यांचे अंतःकरण परमेश्वरावर योग्य नव्हते म्हणून येशूचे लक्ष फक्त त्या विधवेवर गेले आणि तिच्या अर्पणांवर गेले प्रियाने. Just like as God had respect for Abel's offering, जसा परमेश्वराने हाबेलाच्या अर्पणाचा सन्मान केला, and in the same way Jesus had respect for the poor widow's offering. अगदी त्याच प्रकारे येशूने देखील त्या गरीब विधवेचा सन्मान केला. So if we love our wealth, if we love our property, जर आम्ही आमच्या संपत्तीवर खूप प्रेम करतो ना, just like Cain, काईना समान, what happened in his life? Sin was waiting in his life. त्याच्या जीवनामध्ये काय घडलं प्रियानो? पाप त्याच्या दाराशी टपून होतं. So the First Corinthians says that the love of money is the root of all evil. पहिले तिमोथी 6:10 मध्ये काय सांगते? प्रत्येक प्रकारच्या वाईटाचं मूळ म्हणजे हे द्रव्याचा लोभ आहे. So how to overcome this greediness or this love of money? हा जो मोह आहे, हा जो लोभ आहे, याच्यावर आम्ही कसे विजय मिळवू शकतो? पण we can do it by giving to God. आम्ही ज्यावेळेला आमच्या संपत्तीला परमेश्वराच्या चरणामध्ये बेझिझक देतो त्यावेळेस प्रियानो. No, in Jude 11, Jude says that about Cain. बघा, यहुदा 11 मध्ये ना, यहुदाचे पत्र 11वा अध्याय 11 वचन यामध्ये तो आपल्या हाबेलाबद्दल लिहितोय, Cain. काईनाबद्दल लिहितोय.
He says that they went in the ways of Cain. बघा तो कायनाचे जे अर्पण आहे त्याच्या मार्गांचा विचार करतोय. So Cain had become an example of negative road. काईन एक नकारात्मक उदाहरण आहे प्रियांनो. देण्याबाबतीत जर बघितलं तर कायनाची जी साक्ष आहे ती नकारात्मक साक्ष आहे. See in Jude verse 11 says, बघा पहिला अध्याय, त्याच्यामध्ये एकच अध्याय आहे, यहूदाचे पत्र पहिला अध्याय 11 वचन. Woe unto them, for they have gone in the way of Cain. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते कायनाच्या मार्गाने चालले. See, there is a curse of Cain. बघा कायनावर एक शाप आला प्रियांनो. He hated his brother. ते त्याच्या भावाचा द्वेष करू लागले. And finally he killed him. तो त्याच्या सख्या भावाला त्याने त्याची हत्या करून टाकली प्रिया. See, when we give God the best and the first, ज्यावेळेला आम्ही आमच्या देवाला उत्तम आणि प्रथम असे देतो तेव्हा त्याचा सन्मान होतो. just like Abel, जसे हाबेलाने दिले प्रिया. what God did? काय केलं परमेश्वराने? God had respect for his offering. परमेश्वराने त्याच्या अर्पणाचा सन्मान केला. Not only that, God sent fire on his offering. आणि आकाशातून अग्नी त्या हाबेलाच्या अर्पणावर उतरलं प्रियांनो. What does it say? याचा अर्थ काय होतो? Fire is a sign of anointing. बघा अग्नी एका अभिषेकाचे प्रतीक आहे. Yes, if we handle money properly, जर तुम्ही तुमच्या पैशाला योग्य प्रकारे हाताळलं, you know the best place for money is the altar. We should we should keep it on the altar of God. आणि हे जर तुम्ही तुमच्या अर्पणावर त्या वेदीवर जर अर्पण केलं, if you are a best giver, जर तुम्ही एक चांगले देणारे आहात तर the fire of God will come upon तर you. परमेश्वराचा अग्नी तुमच्या अर्पणावर येईल आणि तो तृप्त होईल. Yes, you will be on fire for God. आणि तुम्ही परमेश्वराच्या अभिषेकाने तृप्त व्हाल, मालामाल व्हाल. No devil, no demon can touch you. तुम्हाला कोणताही सैतानाच्या दूतांचा स्पर्शही होणार नाही प्रिया. Because the fire of God is upon you. कारण तुमच्यावर देवाचे सामर्थ्य उतरलं आहे. You know, Satan is controlling almost all the wealth of this world. बघा सैतानानं या जगातल्या प्रत्येक धनसंपत्तीला ताब्यात घेतलाय प्रिया. In Matthew chapter 4, मत्तई याच्या 4थ्या अध्यायामध्ये one of the temptation that Satan brought to Jesus, एक मोठा मोह त्याला येशूच्या जीवनामध्ये सैतानाने घातला होता. तो हा म्हणजे, and here Satan gives an offer to Jesus. बघा एक अर्पण बद्दल एक offer. ऑफर त्याला देण्यात आली होती. Yeah. So what offer he is giving? कुठली ऑफर त्याला देण्यात आली होती? सैतानाने येशू समोर एक ऑफर ठेवली. ती ऑफर कोणती होती? Yeah, Matthew chapter 4 verse 8. बघा मत्तई 4:8 मध्ये काय म्हटलंय? Again the devil takes him up into an exceeding high mountain and showed him all the kingdom of the world and the glory of them, and said unto him, all these things will I give thee, if thou wilt fall down and worship me. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातली सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. See, Satan is telling Jesus, you follow me, I will give you riches of the world. बघा सैतान येशूला हे म्हणतंय की तू माझ्या मागे ये म्हणजे मी तुला सर्व काही देईन. But Jesus is opposite of Satan. पण सैतानाच्या कितीतरी विरोधाभास असा येशूमध्ये आहे. Jesus said to that rich man, आणि येशू त्या तरुण व्यक्तीला काय म्हणाला? you leave all the riches and you follow me. तू ते सर्व काही धनसंपदा सोड आणि माझ्या मागे ये. If we love money, it means somewhere we are following Satan. बघा जर आम्ही पैशावर येशूपेक्षा अधिक प्रेम करतोय तर याचा अर्थ कुठे ना कुठेतरी हाच होतोय की आम्ही येशूपेक्षा सैतानावर प्रेम करतोय. Yes, Satan will take that opportunity. कारण सैतानाला ही खूप सुंदर संधी मिळते. So my dear church, I would like to encourage you, money should not be our master. म्हणून पैसा ना हा आमचा धनी कधी असूच नाही, मालक असूच नाही. If you see from Genesis to Revelation, जर तुम्ही उत्पत्तीपासून प्रकटीकरणामध्ये बघितला, every time when God chose people, ज्या ज्या लोकांना परमेश्वराने निवडले, God made them to leave the riches and follow Him.
त्या प्रत्येक व्यक्तीला येशूने असो परमेश्वराने असो की त्यांचे सर्व काही सोडून देवाच्या मागे यायला सांगितलं होतं. When Jesus sent 12 disciples to preach the gospel, जेव्हा 12 शिष्यांना देखील देवाने शुभवर्तमानासाठी पाठवलं होतं, he told them, don't take purse. तुम्ही तुमचे पाकिट तुमच्या बरोबर घेऊ नका पैशाची असं सांगितलं होतं. See, if Jesus is telling it, somewhere it is very dangerous. कारण हे येशूला माहित होतं कुठेतरी यांचा हा मोह यांना धोकादायक वळणावर घेऊन जाऊ शकतो. If we are depending on money, जर तुम्ही देवावर अवलंबून राहता, if we are depending on money, जर तुम्ही देवावर नाही तर पैशावर अवलंबून राहता, or if we love money, जर तुम्ही पैशावर प्रेम करता, there is a great danger. तिथे एक धोका आहे प्रियांनो. That's why now and then, every time Lord Jesus talks about the money, how to handle the money. म्हणून प्रत्येक वचनांमध्ये मी जसं मगाशी म्हणालो की इतकी सारी वचनं जी पैशाबद्दल लिहिली आहे ती यासाठीच लिहिली आहे की आम्ही त्याला कसं So हाताळावं. Satan is controlling most of the wealth of this world. कारण सैतान या सगळ्या पैशाचा मोह मनुष्यावर घालतोय प्रियांनो. Let us love God by giving. बघा म्हणून आपण सर्व काही आपलं जे आहे ते परमेश्वराला देऊया प्रिया. John 3:16 says, God loved and He gave. बघा परमेश्वराने काय म्हटलंय त्याच्या वचनामध्ये, त्याने प्रेम केले आणि त्याने त्याला स्वतःला आमच्यासाठी दिले. See, love makes me to give. बघा ज्याच्यावर मी प्रेम करतो ना त्याला आम्ही आमच्या जवळचे सर्वोत्तम असे अर्पण करतो प्रिया. So if you are giving, that shows you love God. तुमच्या देण्यावरूनच कळते की तुमचे देवावरचे प्रेम किती आहे. Today I would like to give one more example. मी अजून एक उदाहरण तुम्हाला देऊ In इच्छितो. 1 Kings chapter 17, पहिले किंग्स 1 Kings 17, पहिले राजे 17:8 बघूया आपण. we read about Elijah. आपण एलियाबद्दल ऐकतो. There was a very severe drought, एक खूप मोठा दुष्काळ पडला होता प्रियांनो. and in that situation, God told Elijah to go to a widow. आणि त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एलियाला एका विधवेकडे जाण्यासाठी परमेश्वराच्या आत्म्याने सांगितलं प्रियांनो. Yeah, 1 King chapter 17, verse number 8. बघा 8वा वचन आपण वाचूया. 17:8 पहिले राजे 17:8. And the word of the Lord came unto him saying, बघा देवाचा वचन, परमेश्वराचे वचन त्याला काय प्राप्त झाले बघा. Arise, get thee to Zarephath, which belonged to Zidon, and dwell there. Behold, I have commanded a widow woman there to sustain thee. बघा 9वं वचन काय सांगितलंय. चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा, पहा तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. So he arose and went to Zarephath. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. And when he came to the gate of the city, behold, a widow woman was there gathering of sticks. And he called to her and said, Fetch me, I pray thee, a little water in a vessel, that I may drink. बघा त्या नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्यानं पाहिलं. तिला हात मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यावयास थोडं पाणी घेऊन ये. So now already God told that woman in vision or in a dream that my servant will come, you should take care of him. त्या विधवेला तिच्या स्वप्नामध्ये समजा, दृष्टांतात समजा, देवाच्या आत्म्याने तिला सांगितलं होतं की देवाचा एक सेवक तिच्या घरी काही दिवस असणार आहे, उतरणार आहे, and you should take care of him. आणि तू त्याची अन्न पाण्याची काळजी घ्यायची. And now servant of God came to her house. आणि आता तर तो देवाचा सेवक तिच्या घरी आला पण आहे. He is asking water. आता पहिल्यांदा तो काय मागतोय, पाणी मागत आहे. But you read her answer. पण आता तिचे उत्तर ऐका, ती काय म्हणते. And she said, verse number 12, and she said, as the Lord thy God liveth, I have not a cake, but a handful of meal in a barrel, and a little oil in a cruse. And behold, I am gathering 2 sticks, that I may go in and dress it for me and my son, that we may eat it and die. बघा 11 आणि 12 वचन वाचूया आपण. ती पाणी आणावयास जात असतात त्याने तिला आणखी हाक मारून सांगितलं, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर यांच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडंसं तेल एवढं मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करताय, मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी जे तयार करेन ते आम्ही खाऊ आणि मग मरू, अशी ती म्हणाली. This verse tells about her condition. She is very, very poor. बघा हे 12वं वचन
तिच्या अवस्थेची एक प्रचिती आम्हाला देते की ती अतिशय गरीब होती. She had little flour and then a little oil. बघा तिच्याजवळ थोडंसं तेल आणि एक भाकरी करण्या इतकंच पीठ होतं. She says, if I make that bread and I and my son will eat, then we have to die because we don't have anything. एवढं खाऊन मी आणि माझा लहान मुलगा मरणार आहे, याच्यानंतर आम्हाला खायला काहीही नाही आहे असं ती म्हणाली. So this family is living in financial problem. आर्थिक समस्येच्या ओढाताणीमधून ते कुटुंब जात होते पुढे. And this not only financial problem, even they don't have food to eat. आणि त्या देशामध्ये दुष्काळ पडल्यामुळे त्यांना खाण्यापिण्यासाठी देखील काही नव्हतं. A very poor condition. अतिशय दरिद्री असल्यासारखी त्याच्या घराची ती अवस्था होती. Now God gave a vision for that woman. आणि देवाने ते दर्शन त्या स्त्रीला देऊन आधीच सांगितलं होतं. What was that vision? ते काय दर्शन होतं? She has to be part in God's kingdom. देवाच्या राज्याचा तू विधवा असलीस तरी तू एक भाग बनायचा आहे. Listen, Elijah was a missionary. He was let us think he is like a pastor. बघा एलिया हा देवाचा एक सेवक होता, संदेष्टा होता, पाळक होता. And God told her she should be part of that mission work. आणि त्या सेवकाच्या सेवेचा तू देखील एक भाग बनायचे आहे असे त्या विधवेला देवाने तिच्या दृष्टांत सांगितलं होतं. But this woman is scared to give. पण या स्त्रीला थोडी भीती वाटत होती ते तिच्याजवळ असलेलं ते पिठाची भाकर करून द्यायला. Yes, she is giving some excuses. कारण ती काही कारण सांगत होती, कारण परिस्थिती देखील तशी सत्य होती. But Elijah didn't encourage her to give that bread. बघा वचन 13 काय सांगते, एलिया तिला म्हणाला भिवू नको. त्याने तिला एनकरेज केलं, उत्तेजन केलं की तुझ्याजवळ जे आहे त्याची भाकरी करून तू मला दे. See what Elijah says. बघा एलिया इथे काय म्हणतो आपण. And Elijah said unto her, fear not, go and do as thou hast said, but make me thereof a little cake first, and bring it unto me, and after make for thee and for thy son. एलिया तिला म्हणाला भिवू नको. काय म्हणाला? भिवू नको, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. Verse number 14, for thus saith the Lord God of Israel. बघा इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो. Listen, dear, Elijah is encouraging her to be part of the ministry. बघा एलिया त्या स्त्रीला उत्तेजन करताय की देवाच्या राज्याच्या सेवेचा तू पण एक भाग बन. See, if you give that bread to me, त्या एक भाकरी देण्यामुळे what will happen? काय होणार आहे माहिती का तुला? The barrel of meal shall not waste, neither shall the cruse of oil fail, until the day that the Lord sendeth rain upon the earth. बघा परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. Listen, my dear church. माझ्या प्रिय मंडळी हे ऐका. Oh, we are part of this church. आम्ही आमच्या मंडळीचा एक भाग आहोत. When you give your tithe and offerings to this church, जेव्हा तुम्ही तुमची अर्पणे या विधवेसारखी त्या सेवकाला देता, या मंदिरामध्ये आणता, then God will start blessing you. त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला आशीषित करण्यास सुरुवात करेल. No, we need to be part of the ministry by giving. आम्ही देण्याने आमच्या मंडळीचा भाग बनतो. You see, many times we tell pastor, you pray for me that we are financially in difficult condition. बरेच लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात बाळक साहेब आम्ही खूप आर्थिक ओढाताणीमधून जात आहोत. And then pastor will pray and God will bless you. आणि मग तो बाळक त्यांच्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो की देवाने त्यांना आशीषित करावं. And sometimes we see that pastor and his family, they are living in financial problem. आणि कधी कधी मंडळीतल्या लोकांना देखील हे कळत असतं की बाळक आणि त्याचं देखील कुटुंब खूप आर्थिक ओढाताणीमधून जात आहे. But they don't become part of the ministry. Okay, so they just come to church and they go. पण मंडळीचे लोक कधीही पुढाकार घेऊन हे विचारत नाही की तुमचं कसं चालू आहे पाळक साहेब. ते येतात आणि त्यांच्याच फक्त समस्यांची उत्तर घेऊन निघून जातात. See, giving to the church will make you part of that ministry. तुमच्या देण्याने ना तुम्ही देवाच्या या न संपणाऱ्या राज्याचा एक भाग बनता. So if this woman didn't give that bread to Elijah, what would have happened? बघा जर हा भाकरीचा तुकडा या विधवेनं एलियाला दिला नसता तर काय झालं? She would have died. She and her son would have died.
तो शेवटचा तुकडा खाऊन जसं ती म्हणाली की आम्ही मरून जाऊ, ती खरोखर मरून गेली असते. But God will provide to Elijah from some other source. आणि एलियाला देखील परमेश्वराने कोणत्याही दुसऱ्या स्त्रोतामधून पुरवलं असतंच. Yes, if church member doesn't give to pastor, God will not allow his servant to starve. जर मंडळीचे भाग किंवा सभासद मंडळीची आणि त्या पालकांची काळजी घेत नाही तर कुठून तरी त्यांना देण्याची व्यवस्था करेल. But that families will not live in blessing. पण ते कुटुंब आशिषित होऊ शकत नाही त्यांच्या न देण्यामुळे. So it is our responsibility to take care of our pastor. आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या पालकांची जबाबदारी घ्यावी, त्यांचंही संगोपन आमच्या काही अर्पणातून व्हावं. Listen, this woman says here, let me read one more time that verse, what this woman is saying. बघा मी पुन्हा एकदा ते वचन वाचतो. ती स्त्री काय म्हणाली बघा. Verse number 12. 12 वचन काय म्हणतोय. And she said, as the Lord thy God liveth. बघा, सॉरी. As the Lord thy God lives. Okay. Verse number 12. तुझा देव, जिवंत देव. ओके. ती म्हणाली तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, Yes. माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. See, she is not telling our God, she is telling your God. ती म्हणत आहे तुमचा परमेश्वर असं म्हणत आहे, माझा देव म्हणत नाही ती. Because she is an unbeliever, she is not an Israelite. कारण ती एक इस्रायल वंशातली नव्हती. She was an idol worshipper. ती एक मूर्तीपूजक होती. It is so surprising. हे खूपच आश्चर्यकारक आहे. God sent Elijah to an unbeliever, to an idol worshipper's house. एलियाला परमेश्वराने एका अविश्वासी घरामध्ये पाठवलंय, जी व्यक्ती यहोवा या परमेश्वराला ओळखतच नाही. Okay, this incident is over. आता ही घटना घडली and this woman became a part of the ministry. आणि ती स्त्री त्याला भाकर देते आणि ती त्याला म्हणते की असं त्याला ती भाकर देते, एलियाची भाकर देते, तिची गरज पूर्ण होते. And she became part of the ministry by giving. आणि ती त्या सेवेचा एक भाग बनते त्या भाकर देऊन. So God blessed her. देवाने तिला आशीषित केलं. And there was enough food in her house till God sent rain upon the earth. बघा, अभिवचन दिल्याप्रमाणे ना तिच्या घरामध्ये पाऊस पडेपर्यंत तिचं मडकं आणि त्या तेलाची कुपी आटलीच नाही, इतकं धान्य तिला खरोखर मिळालं. Verse number 16. 17 वचन वाचूया बघा ती काय म्हणते. And the barrel of meal wasted not, neither did the cruse of oil fail, according to the word of the Lord which he spoke by Elijah. बघा, परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. When we become part of ministry by giving, आमच्या देण्याने जेव्हा आम्ही आमच्या मंडळीच्या कामाचा एक भाग बनतो, we will have prosperity in our house. आम्हाला ना आमच्या जीवनामध्ये समृद्धता आणि संपन्नता बघायला मिळते. Yes, that's why in Malachi chapter 3, God says that there should be enough food in my house. बघा, मलाकीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये काय म्हटलंय की परमेश्वराची जी मंदिर आहेत ती कधी ओसाड पडलेली नसावी, त्याच्यामध्ये भरपूर धान्य, भरपूर गोष्टीने ते भरलेलं असायला पाहिजे. So now let's come. So here, after this incident is over, आता ही घटना झाली, 900 years passed. आता 900 वर्ष झाली. Then now Jesus is there in Israel. आता त्याच्यानंतर येशू इस्रायलच्या नगरांमध्ये आहे. See, Jesus quotes this incident. बघा, येशूने ही घटना इथे नमूद केली. Yes, why Jesus is talking about this incident? आता या घटनेबद्दल येशूला का आमच्याशी बोलायचं आहे. In Luke chapter 6 verse number 8. लूक याचा 6:8 जो आपण बघतोय. Luke chapter 4, I think. Yeah, Luke chapter 4. चौथा अध्याय, लूकचा 4था अध्याय मला वाटतं. Luke 4:25. 25 वचन काय सांगते बघा. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो, एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या. Listen, people have forgotten this incident. बघा, लोकांनी ही घटना विसरली, जी एलियाची झाली होती ती विसरली. And they are reading it in Bible for 900 years. आणि 900 वर्ष झाले ते पवित्र शास्त्र वाचतात. Every time they come to Kings chapter 17, they kept on reading it. पहिले राजे 17 अध्याय त्यांनी खूप वेळा वाचलाय. But पण after 900 years,
पण 900 वर्षानंतर Jesus is telling something very serious about that incident. बघा त्या घटनेबद्दल येशू ख्रिस्त या लूक 4 मध्ये बोलत आहे. Yeah, Jesus says, but I tell you the truth, many widows were there in Israel in the days of Elijah. बघा आणखी मी तुम्हाला खरे सांगतो, एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या. And when the heaven was shut up 3 years and 6 months, when great famine was throughout the land of Israel, but unto none of them was Elijah sent, save the Sarepta, a city of Sidon, unto a woman that was a widow. तरी त्यातील एकीच्या कडेही एलियाला पाठवलं नव्हतं, तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवण्यात आलं होतं. Israelites had Bible. इस्रायल लोकांकडे पवित्र शास्त्र होते. They are Bible reading people. आणि ते पवित्र शास्त्र वाचणारे लोक होते. They believe in Jehovah. ते यहोवावर विश्वास करायचे. पण God didn't send Elijah to believers family, but he sent his servant to an unbelievers family. एलियाला परमेश्वराने एका मूर्तीपूजक स्त्रीकडे पाठवलं, पवित्र शास्त्र वाचणाऱ्या ख्रिस्ती स्त्रीकडे नाही पाठवलं. Why? What made God? असं का परमेश्वराला केलं असेल? There were many widows in Israel. त्या साऱ्या विधवा इस्रायलाच्या देशामध्ये असताना त्याच एका स्त्रीकडे का पाठवलं असेल? You know, Israelites didn't take care of their own man of God. कारण त्यांच्या हा एक इतिहास आहे की त्यांनी देवाच्या सेवकाची आतापर्यंत कधी काळजी घेतली नाही. We read Bible, but we don't obey the Bible. आम्हाला पवित्र शास्त्र माहिती आहे, पण आम्ही ते पाळतच नाही. We need to take care of our pastor. आम्ही आमच्या सेवकाची काळजीच घेत नाही. Yeah, here we see these things. या गोष्टी मी तर पाहतो. You may forget, I didn't help pastor. You may forget it. You may look at it it's a small matter. तुम्हाला असं वाटतं की एवढी काय मोठी गोष्ट आहे ती? I didn't help pastor. Okay, no problem. मग एखाद्या वेळेस मी मदत केली नाही समजा पास्टरला, तर एवढं काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं? Even after 900 years, God didn't forget. God noted it down. 900 वर्षानंतर जर येशू त्या विधवेच्या मदतीबद्दल लूक याच्या 4थ्या अध्यायामध्ये लिहितोय, तर याचा विचार करा की परमेश्वर आमच्या मदती, आमचे अर्पण कधीही विसरत नाही. We need to be part of the church. आम्ही आमच्या मंडळीच्या त्या सेवेचा भाग बनला पाहिजे. We should be part of the ministry. आम्ही आमच्या मिनिस्ट्रीचा सेवेचा एक भाग बनला पाहिजे. प्रिया, See, many times you may not get time to go and preach the gospel and do ministry. किती वेळा तुम्हाला वेळ मिळत नाही की तुम्ही जाऊन लोकांना येशू बद्दल सांगावं. Just like this woman. या स्त्रीला देखील माहितच नव्हतं. But when you give your tithes and offering to the church, पण जेव्हा तुम्ही तुमची अर्पण देता तेव्हा मात्र you will become part of the ministry. तुम्ही त्या देवाच्या राज्याचा एक भाग बनता. प्रिया, I encourage you, church, be generous in giving your tithes and offerings. मंडळी, मी तुम्हाला उत्तेजन देतो की तुम्ही तुमच्या अर्पण देण्यामध्ये उदार व्हा. So here let's read verse number 26. 26 वचन बघा, पुढे काय म्हणतंय? Yeah, we read this. Okay, so now we'll read. Okay, I was telling you that Satan is almost controlling the riches of this world. बघा, आम्ही जवळपास या जगातलं सगळं वैभव जवळपास आम्हाला माहिती आहे, पाहिलं. But when we give to the church, पण जेव्हा आम्ही मंडळीला देतो काहीतरी ना, let me tell you that we will break that power of Satan upon our lives. आमच्या जीवनावरचे सैतानाचे जे सामर्थ्य आहे ना, त्याला आम्ही पूर्णपणे निकामी करतो. Yes, he cannot control us. तो आम्हाला आता ताब्यात ठेवू शकत नाही. Satan cannot control our health. आता आमच्या आरोग्यावर घातक परिणाम करण्याची त्याला काही सामर्थ्यच उरलेलं नाही. He cannot control our health. आमच्या आरोग्याला ना तो बाधित काही करू शकत नाही. Because our health will be controlled by God. कारण आता हे सर्व गोष्टी देवाच्या हातामध्ये गेल्यात आमच्या देण्यामुळे. So we read last week we read about the Macedonian churches. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मासिदोनियातल्या मंडळीबद्दल ऐकलो. In 2 Corinthians chapter 8. 2 कोरिंथ 8व्या अध्यायामध्ये those churches were very poor. त्या मंडळींना खूप दारिद्र्यामध्ये असलेल्या, कमालीच्या दारिद्र्याबद्दल तसं लिहिलंय. Yeah. इतक्या त्या गरीब अशा होत्या. Even though they were poor, but they gave to Paul. इतके ते दरिद्री असताना देखील ते उदारपणे परमेश्वरासाठी आपल्या देणग्या देत होते. प्रियांनो, 2 Corinthians chapter 8 verse number 2. 2 कोरिंथ 8:2. How that in a great trial of affliction, the abundance of their joy and their deep poverty abounded unto the riches of their liberality.
संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा अत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपदा शक्तीप्रमाणे विपुल झाली असं लिहिलंय. विपुल झाली. So see, they were very, very, very poor. ते खूप दरिद्री होते लोक. But they were, whatever they had, they gave it to the ministry. तरी देखील त्यांच्याजवळ जे असेल नसेल ते परमेश्वराच्या सेवकांच्या हातांमध्ये उदारपणे द्यायचे. How they gave? कसे द्यायचे ते? See, listen, read verse number 4. It says, praying us with much entreaty बघा, त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितलं that we would receive the gift. की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. Listen, they want to become part of the ministry by giving. त्यांना हे माहित होतं की त्यांना त्या मंडळीच्या सेवेचा एक भाग बनायचा आहे आणि ते खूप इच्छुक अंतकरणाने ते करत होते. I think Paul was hesitating to take that gift because they were poor. पौलाला ते घेण्यामध्ये खूप अशी झिजक व्हायची की इतके गरीब लोक असताना यांच्या हातून मी अर्पण कशी घेऊ. I think that's why they are forcing Paul, please take this money, please take this money. This is for the ministry, this is for the God's work. आणि ती लोक अशी म्हणायची की हे घ्या, आम्ही गरीब असलो तर काय झालं, पण आम्ही हे देऊ इच्छितो कारण याच्याने देवाच्या राज्याची स्थापना होणार आहे, ते वाढणार आहे आणि आमची अर्पणे नाकारू नका, ते घ्या. See, giving makes you part of the ministry. तुमच्या देण्यानेच ना तुम्ही देवाच्या सेवेचा एक भाग बनू शकता. Preaching gospel is a ministry. बघा, तुम्ही शुभवर्तमान करणे ही सेवा आहे. Singing songs is a ministry. आराधना करणं ही पण सेवा आहे. Playing instruments is a ministry. बघा, तुम्ही वाद्य वाजवणं आराधनेमध्ये ही देखील एक सेवाच आहे. And here we see giving is also a आणि ministry. इथं आम्ही बघत आहे की आमच्या देणे देखील सेवाच आहे प्रियान. Yes, if you are telling that pastor I can't preach, बघा, जर तुम्ही म्हणाला की पास्टर मला संदेश देता येत नाही हो, if you give tithes and offering, it is also a ministry. बघा, तुम्ही ज्यावेळी तुमची अर्पण देता त्यावेळेला हे निश्चित आहे की तुम्ही ही सेवा करता प्रियान. We are not so poor that we can't give to church. आम्ही इतके गरीब नाही की आम्ही आमच्या मंडळीला काहीच देऊ शकत. Yes, we need to be generous and rich in giving. बघा, आम्ही देण्यामध्ये उदार असावं आणि ते आम्ही आनंदाने द्यावं. If you be part of the ministry by giving your tithes and offerings, जर तुम्ही तुमच्या देण्याने मंडळीच्या सेवेचा एक भाग बनला, God will bless your kitchen, God will bless your bank balance, God will bless your pockets. बघा, तुमचे माझघर, तुमचे किचन, तुमचे व्यवसाय हे सगळे फलद्रूप होतील प्रिया. In Matthew chapter 6:33, Jesus said, first you seek the kingdom of God and his righteousness. बघा, मत्तई 7:33 मध्ये काय म्हणते की आधी तुम्ही परमेश्वराचे राज्य व धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे या जगातील प्रत्येक गोष्ट त्याबरोबर तुम्हाला आपोआप मिळेल. So when you get salary, जेव्हा तुमच्या हातामध्ये तुमचा पगार असतो, what is the first thought? पहिली गोष्ट तुमच्या मनामध्ये काय येते? What I will buy? मी काय तरी मला खरेदी करायचं. I will buy clothes. मला कपडे खरेदी करायचे. I will buy mobile. मला मोबाईल खरेदी I will करायचा. buy shoes. मला बूट खरेदी करायचे. But what Matthew 6:33 says? पण मत्तई 6:33 हे वचन कुठे आहे? When you get salary, जेव्हा तुमच्या हातामध्ये तुमचा पगार येतो, first पहिल्यांदा kingdom of God काय म्हणते वचन? आधी परमेश्वराचे राज्य व धार्मिकता and his righteousness. आणि त्याची धार्मिकता. When we receive money, first when we give to the kingdom work, when we give our tithes and offerings to the church. बघा, म्हणून जेव्हा आम्ही आमची अर्पणे परमेश्वराला अर्पण करतो त्यावेळेला ते सिद्ध होतं की तुम्ही आधी परमेश्वराच्या राज्याचा विचार केलाय. Then the Bible says all things will given to you freely. आणि मग मात्र बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आपोआप ऍड होऊ लागतात. You don't struggle to buy clothes. तुम्हाला कपडे खरेदी करण्यासाठी त्रास किंवा संघर्ष करण्याची गरज नाही. You don't struggle to build a house. घर बांधण्यासाठी एवढा संघर्ष आटापिटा करण्याची गरज नाही. Building house and making property, everything will become very easy for you. तुमच्यासाठी संपत्ती करणं, मोठ्या मोठ्या गोष्टींना म्हणजे अचीव करणं हे अतिशय सोपं होऊन जाईल. You know, Jesus said, if you leave your parents, mother, father and your family for my sake, I will give you more in this world and in the world to come. बघा, जर तुम्ही आपला आई, बाप, भाऊ, बहीण, पती, मुलं सोडून माझ्या मागे याला
तर स्वर्गाच्या राज्यात मी तुमच्यासाठी खूप मोठी पारितोषिक ठेवली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ती तुम्हाला मिळतील. So we should be like Macedonian church. बघा म्हणून ना हे मासेदोनियातील जी मंडळी आहे ना त्या मंडळीसारखी आमची मंडळी व्हायला पाहिजे. We have to ask pastor, what is your need? What we can do for you? तुम्ही स्वतःहून विचारला पाहिजे की मंडळीसाठी आपण काय करूया पाळक साहेब. Yes, pastor, how much money is there in the church? Is there enough money? Or we will give you. मंडळीमध्ये पुरेसा पैसा आहे काय, आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत काय, हे तुम्ही स्वतःहून विचारलं पाहिजे. Yes, we have to plead to give. आणि आम्ही देण्यामध्ये ना एक आनंद आमच्या मनामध्ये झाला We पाहिजे have to request to give. आणि आम्हाला देण्याची विनंती करण्याची गरज भासू नये. Where we request to give, we want to give. तुम्हाला माहिती आहे कुठे विनंती करतात देण्याबद्दल? Hospital. हॉस्पिटलमध्ये विनंती करतात. When our patients, our people are in the hospital, we request doctor, take 3 lakh rupees, 4 lakh rupees, but you save our patient. आणि तिथं आपण कसे म्हणतो 3 लाख घ्या, 4 लाख घ्या, 5 लाख घ्या, पण आमचा माणूस बरा झाला पाहिजे. But here, see these Macedonian people. पण हे मासेदोनियातील मंडळीतील बघा, They are telling Paul, you take money, use for the ministry. बघा ते पौलाला म्हणतात, अहो आमची अर्पण कमी आहेत आम्हाला माहिती आहे, पण ही थोडी जरी असली तरी घ्या, मिनिस्ट्रीसाठी, सेवेसाठी याचा काहीतरी उपयोग होईल. Doctor will not give any guarantee about the patient. बघा तो डॉक्टर कुठल्याही पेशंटच्या आरोग्याची निदान होण्याची देत नाही, खात्री देत नाही प्रिया. But we are ready to give lakhs of rupees. पण तो आम्हाला लाखो रुपये चार्ज करतो. But God says more than 100%. He is giving you assurance that He will give it back to you. पण 100% अधिक टक्क्याने परमेश्वर आम्हाला खात्री देतो की तुझ्या अर्पणाचे मी तुला मोबदला देईन. Then how much we can give to मग God? आम्ही किती दिले पाहिजे विचार करा प्रिया. Our money is safe in kingdom of God. म्हणून आमचे पैसे जे आहेत ना ते परमेश्वराच्या राज्यामध्ये सुरक्षित आहेत. Nowadays even money in the bank is not safe. अहो बँकेवर देखील आजकाल पैसा सुरक्षित नाही. People are losing their money. कितीतरी लोकांचे पैसे बँकेतून सुद्धा जातात. You know, when we earn money, we usually invest in by buying some land, by buying some flats. आमच्याकडे पैसा जरा जास्त आला की आम्ही जमिनी घेण्यामध्ये, घरं घेण्यामध्ये त्याची गुंतवणूक करतो. That is good. We बरोबर need आहे, it. We चांगलं need आहे, it. योग्य आहे. But पण yesterday, as I was meditating this, God spoke to me. हे मी मनन करत असताना परमेश्वराचा आत्मा माझ्याशी बोलला. Holy Spirit told me, देवाचा आत्मा माझ्याशी बोलला, money can buy something for you, not only in this world, even for the next world. बघा पैसा तुमच्यासाठी या जगातल्या देखील काही गोष्टी खरेदी करतो. पण ज्यावेळेला तुम्ही तो पैसा देवाच्या राज्यासाठी देता त्यावेळेला तुम्ही येणाऱ्या राज्यामध्ये, देवाच्या राज्यामध्ये देखील काहीतरी तुमच्यासाठी राखून ठेवता. If you give money to the church, to God, तुम्ही तुमचा पैसा मंदिरामध्ये ज्यावेळेला देता ना, देवाजवळ आणता, you know something is happening in heaven. स्वर्गामध्ये ना काहीतरी घडत असते प्रिया. Your property, you are making a land, you are buying a flat in heaven. तुम्ही काहीतरी खूप मोठ्या गोष्टी तिथं स्वर्गामध्ये करण्याची एक छोटीशी हालचाल या पृथ्वीवर तुमच्या देण्याद्वारे करत असता. It means याचा अर्थ काय होतो? the way how you handle money ज्या मार्गाने तुम्ही तुमचा पैसा हाताळताना will affect your eternal life. तुमच्या सार्वकालिक जीवनावर त्याचा परिणाम पडतो. Yes, that's why God spoke more about money. म्हणून आहे ना देवाला हे माहिती आहे की आमचे मन कुठे गुंतलेले आहे, म्हणून तो त्याबद्दलच जास्त बोलतोय. So in Luke chapter 8 verse number 2, लूक 8:2 मध्ये काय बोलले बघा. we see there some more people, they are part of the ministry. बरेच लोक देवाच्या राज्याचा भाग झाले. लूक 8:2. Yeah, Luke chapter 8 verse number 2 says, बघा दुसरे वचन काय सांगते. and certain women which had been healed of evil spirits and infirmities, Mary called Magdalene, out of whom went 7 devils. आणि दुष्ट आत्मे आणि विकार यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे मगदालिया म्हटलेल्या मरियेतून 7 भूते निघाली होती ती, आणि हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको योहान्ना, तसेच सुझान्ना व दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या, त्या आपल्या पैशा अडक्याने त्याची सेवा चाकरी करत असत. Verse number 3, and Joanna the wife of Cusa, Herod's steward, and Susanna and many others which ministered unto him of their substance. बघा म्हणून Here we see that there are 3 women there, the name of 3 women are written here. बघा 3 स्त्रियांची नावे पवित्र शास्त्रामध्ये लिहिली. They all were having their own work. त्या प्रत्येकाला त्यांचं वैयक्तिक काम होतं प्रिया. Bible says here they gave some of their income
for the ministry of Jesus. त्यांच्या उत्पन्नातून काही भाग ते परमेश्वराच्या सेवेसाठी आणत होते. Listen, let me read verse number 12. 12 वचन Sorry, बघा. verse number 1. पहिलं वचन बघा. काय म्हणतं? And it came to pass afterward that he went throughout every city and village, preaching and showing the glad tidings of the kingdom of God, and the 12 were with him. पुढे लवकरच असे झाले की तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित ही फिरत होते. See, Jesus had a very good office. He had 12 employees, 12 evangelists are there. बघा त्याचं खूप चांगलं एक कार्यालय होतं. येशूचं एक चांगलं ऑफिस होतं. त्याच्यामध्ये 12 हे वर्कर्स त्याच्यावर काम करत होते. He has to go to every village. प्रत्येक खेडोपाड्यांमध्ये तो जात होता. And he has to give food and shelter for all the 12 disciples. आणि त्या प्रत्येकासाठी अन्न पाण्याची त्यांची सगळी सोय केली जात होती. But how he managed this money? आणि या सगळ्या गोष्टीसाठी त्याकडे पैसा यायचा कुठून? Bible says in the next verses, verse number 2 and verse number 3, these 3 women were giving their money to Jesus. दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये त्याचं उत्तर आहे की त्याला पैसे कुठून मिळायचे बघा. See, preaching doesn't need money, but our traveling, there are many expenses involved to do the preaching. बघा वचन सांगण्यासाठी पैसा लागत नाही, पण ते वचन ज्या व्यक्तीपर्यंत घेऊन जायचं आहे त्या वाटेमध्ये जाण्यासाठी ट्रॅव्हलिंगसाठी तो पैसा लागत असतो. So let us give to church, my dear people. माझ्या प्रिय मंडळी, तुम्ही मंडळीसाठी देवाच्या सेवेसाठी द्या. These women knew importance of giving to the ministry. तिला त्या देण्याचे महत्त्व माहित झाले होते प्रियांनो. That's why they were giving very generously. म्हणूनच ना त्या सगळ्या आपली अर्पण देवाला तसे देत होत्या. That poor widow gave to Eliza. त्या विधवेनं गरीब एलियाला दिलं बघा. Macedonian churches gave to Paul. मासेदोनियाच्या चर्चच्या लोकांनी हे पौलाला दिलं. These 3 women gave to Jesus for his ministry. या 3 स्त्रियांनी येशूला आपली अर्पण दिली. That shows that they are very much interested in the mission work. याचा अर्थ काय वाटतो की ते सगळे लोक येशूच्या मिशन कार्यामध्ये खूप. And even a small boy gave 5 bread and 2 loaves to Jesus. एका लहान मुलाने आपल्या 5 भाकरी आणि 2 मासे त्या दिवशी त्या सेवेमध्ये भुकेल्या लोकांसाठी दिले. Why? That Jesus was doing ministry at that time. कारण येशू त्या ठिकाणी सेवा करत होता प्रिया. We need so that small boy gave to Jesus. तो लहान मुलगा येशूच्या सेवेसाठी ते देत आहे प्रिया. See, when you may be thinking that I have less money, how I can give you? माझ्याजवळ खूप कमी पैसे आहेत, मी कसं देऊ, तुम्हाला वाटतं असं? Just like that widow woman in 1 Kings chapter 17. बघा पहिले राजे 7व्या अध्यायामध्ये लिहिल्याप्रमाणे त्या विधवेसारखं प्रिया. If you want to live, if you want to multiply your money, जर तुम्हाला तुमचा पैसा आणि तुमचे पीठ जर बहुगुणित करायचं असेल ना तर ते तुम्हाला द्यावं लागेल. What you can do is give it to God. ते बहुगुणित होण्यासाठी ते देवाच्या हातामध्ये सोपं. Jesus will multiply. देव त्याला बहुगुणित करेल. Whatever you have. तुमच्याजवळ जे काही आहे. So don't delay. First kingdom. म्हणून तुमच्याजवळ जे काही आहे ना ते सर्व काही परमेश्वराला दिले. First kingdom. पहिल्यांदा देवाचे राज्य. Yes, when money comes, first thing what you have to think about the kingdom. पहिल्यांदा देवाचे राज्य प्रियानो. Then everything will come to you freely. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप होत जातात. And you will live a divine health. आणि तुम्हाला एक दैवी आरोग्याचा अनुभव येईल. Jesus never fell sick. कधी येशूला आजारी पडलेलं बघितलं तुम्ही? No cold, no cough. कधी सर्दी खोकला झालं ऐकलं कधी? He committed himself for kingdom work. कारण त्याने स्वतःला त्या राज्यासाठी वाहून दिलं होतं. My dear church, माझ्या प्रिय मंडळी, it is better to give to the kingdom than to give to doctors or hospitals. बघा डॉक्टरना हॉस्पिटलमध्ये ते पैसे देण्यापेक्षा तुमच्या आरोग्यासाठी देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक करा. You know, in my family, my wife and my 4 daughters, we never admitted in the hospital. बघा मी, माझी पत्नी, माझ्या 4 मुली आम्ही कधी आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच नाही झालो. By God's grace, we don't have any sugar, BP, nothing. देवाच्या कृपेमुळे आजपर्यंत आम्हाला शुगर बीपीचा त्रास देखील नाहीये. God has given us the divine health. देवाने आम्हाला एक दैवी आरोग्य आधीच देऊन ठेवले. If you be part of the ministry, जर तुम्ही सेवेचा एक भाग बनताय ना, you will enjoy divine health. तुम्हाला देखील देवाच्या दैवी आरोग्याचा अनुभव येईल. 1 Corinthians chapter 16. बघा पहिले कोरिंथ 16 काय सांगते? What does the Bible says giving to the mission work? बघा 16 अध्यायामध्ये काय म्हटले बघा, पहिले कोरिंथ 16 अध्याय 1 Corinthians 16:1. पहिला वचन. आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करावयाची
तिच्याविषयी मी गलतियातील मंडळांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. Now concerning the collection for the saints, as I have given order to the churches of Galatia, even so do you. Upon the first day of the week, let every one of you lay by him in store, as God has prospered him, and there be not gathering when I come. बघा, आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले तसे त्यामाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावं अशा हेतूने की मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत प्रियाने. See, here also we see that Paul is encouraging the church on the first day of the week. You collect money, and when I come back, you give all that money to me. बघा, पौल त्याच्या मंडळीला आज्ञा देत आहे की मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागते, पण मी तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही तुमची अर्पणे एकत्र साठवून ठेवा, जेणेकरून मी आल्यानंतर तुम्ही मला ती पुन्हा देऊ शकता. In another words, Paul is raising funds. असं समजा की पौल हा फंड रेज करताय प्रियानो. Yeah, wherever he did ministry, he is raising funds. बघा, तो वर्गणी गोळा करताय प्रियानो समजा. Not only that, verse number 3 says he wrote letters to different churches. आणि तो एका मंडळीमध्ये बसून अनेक वेगवेगळ्या त्याच्या मंडळांना ती पत्र लिहित आहे. And he encourages them to give to the ministry. आणि तो मंडळांना हे उत्तेजन करताय की तुम्ही देवाच्या राज्याचा एक भाग बना. So this is how we can be part of the ministry, by या giving our money. प्रकारे आम्ही देवाच्या राज्याचे एक भागीदार होऊ शकतो प्रिया. You know, your giving will measure you. आणि तुमच्या देण्यानेच तुमचे मोजमाप होईल प्रिया. Yes, not your earning. तुमच्या इन्कमने नव्हे, उत्पन्नाने नव्हे. World will measure you by your income. जगातले लोक तुम्हाला मोजतील की तुम्ही किती मिळवता. Yeah, but Jesus will measure you by your giving. पण येशू तुमची धार्मिकता मोजेल तुमच्या देण्यातने. Yes, Luke, you can read Luke 6:38 later. बघा, लूक 6 तुम्ही नंतर वाचा प्रिया. You will be measured by the amount that you give. तुमचे ना मोजमाप होईल तुमच्या देण्याने की तुम्ही किती देता प्रिया. Listen, Jesus is watching over you. देव तुम्हाला पाहत आहे. How much you are giving? तुम्ही किती देत आहात. By what intention you are giving? कोणत्या अंतकरणाने तुम्ही ते देत आहात. And Jesus is measuring our giving. आमचे देणे परमेश्वर पाहत आहे, मोजत आहे असं. It's very serious. हे आता खूप गंभीर आहे. You know, the God's CCTV camera is upon us. देवाचा तो निरीक्षण करणारा जो कॅमेरा आहे तो आमच्यावर आहे प्रिया. Yes, you may show pastor that you don't have any money. तुम्हाला असं वाटते की मी पालकांपासून माझा पैसा लपवून ठेवेन. But God's eyes are upon you. पण परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. Let us give to God तुम्ही परमेश्वराला द्या प्रिया. our tithes and offerings. आपली अर्पणे आणि आपले दशांश परमेश्वराला द्या प्रिया. Finally, I would like to say something and I will finish. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन आणि आपण समाप्त करू. In Malachi chapter 3 verse number 8. मलाखीयाचा 5वा अध्याय. We all know that that chapter talks about tithe. बघा, हा जो अध्याय आहे ना तो अर्पण आणि दशांशांबद्दल खूप बोलतो. See verse number 8. 8वे वचन, 3रा अध्याय. Will a man rob God? Yet you have robbed me. But you say, wherein have we robbed thee? In tithes and offerings. मनुष्य देवाला ठकवी काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता की आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवलं आहे. Yeah. दशमांश व अर्पण या संबंधाने. And verse number 9 says, you are cursed with a curse, for you have not robbed me, even this whole nation. बघा, तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवलंय. Bring all your tithes into the storehouse. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावं म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. And there may be meat in mine house, and prove me now therewith, saith the Lord of hosts, if I will not open you the windows of heaven and pour you out a blessing, and there shall not be room enough to receive it. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. And I will rebuke the devourer for your sakes. तुमच्या भूमीच्या पिकांची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावेन. And he shall not destroy the fruits of your ground, neither shall your vine cast her fruit before the time in the field, saith the Lord of hosts. तुमच्या बागेतल्या द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार
सेनाधीश परमेश्वर म्हणतो. And all nations shall call you blessed. सर्व राष्ट्र तुम्हाला धन्य म्हणतील. For you shall be a delightsome land, says the Lord of hosts. कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. Let me read verse number 14. आणि 14 वचन देखील एक वाचूया. You have said it is vain to serve God. बघा तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणं व्यर्थ आहे. What profit is it that we have kept his ordinance and that we have walked mournfully before the Lord of hosts? त्याप्रमाणे त्याने आज्ञा पिल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोक वस्त्र धारण करून चाललो. यामुळे यापासून काय लाभ? See, God is talking about giving tithes and offerings. देव आम्हाला ना देण्याबद्दल बोलतोय, अर्पण आणि दशांशांबद्दल You बोलतोय. see, in our income 10% belongs to God, बघा आमच्या उत्पन्नाचा 10% भाग आम्हाला परमेश्वराला द्यायचा and from that 90% we give offering. आणि त्यातलं आम्ही 90% स्वतःसाठी ठेवू शकतो. ही Yeah. परवानगी. No, yeah, even offering we give from that 90%. बघा आणि आम्ही त्या 90% जे आमच्याकडे उरलं आहे त्याच्यातूनही आम्ही अर्पण देऊ शकतो. Yes, 10% belongs to God. 10% तर परमेश्वराला द्यायचेच आहेत. Of course, that 90% also belongs to God. आणि तसे बघायला गेलं तरी 90% पण त्याचेच आहेत. Yes, everything is God's. प्रत्येक त्याच आहे, हर एक गोष्ट त्याची आहे. So when we give offering, we will give from that offering, that 90%. मग आणि त्याच्यानंतर जो उरलेलं 90% त्याच्यातून ही आपली अर्पण आपण परमेश्वराला द्यायचीच आहे. See, when God was talking like this, देव आमच्याशी असे बोलत आहे. then what the Israelites said? पण इस्रायल लोक इथे काय म्हणतात बघा, It is vain to serve God. देवाची सेवा करणं व्यर्थ आहे असं ते म्हणतात. See, God is talking about tithe and offering. They are talking about the ministry. बघा ते देवाच्या अर्पणांबद्दल बोलत नाहीत, ते देवाच्या सेवेबद्दल बोलतात. They also knew giving tithe and offering means it is a ministry, it is serving God. कारण हे त्यांनाही माहिती आहे की देण्यामुळेच देवाची सेवा घडली जाते. So we need to give it to God. आम्हाला देण्याची गरज आहे प्रिय. My dear church, माझ्या प्रिय मंडळी, let us not stand behind in giving. आम्ही देण्यामध्ये मागे उभे राहू नये प्रिय. When the time to receive comes, we will be in the first person in the row. जेव्हा आम्हाला काहीतरी घेण्याची वेळ असते त्यावेळेला आम्ही पहिल्या रांगेत उभे राहतो. When God wants to give us, we will be the first person to ask, to receive. परमेश्वर म्हणतो की कुणाला आशीर्वाद पाहिजे तेव्हा आम्ही पहिल्या रांगेत उभे राहतो. Yes, but when God is asking who will give, we should be the first. बघा आणि देण्याची वेळ येते त्यावेळेला आम्ही देखील त्याच पहिल्या रांगेत उभे राहावं जिथून आम्ही त्याच्याकडून घेतलं होतं. Yes, when we give to God, जेव्हा आम्ही द्यायला बघतो प्रियांनो, something will happen that काहीतरी घडते प्रियांनो. the nations will call you blessed. तुम्हाला सर्व राष्ट्र धन्य म्हणतील. God says that I will rebuke the devourer. बघा तुम्हाला तुमच्या उत्पन्नाला नाश करणाऱ्या प्रत्येक टोळाला, त्या प्रत्येक मरीला मी धमकावेल असं देव म्हणतो. You know, many people they tell me, Pastor, that our money is wasting. We earn money, but it is not useful. मला खूप लोक असे म्हणतात की मी एवढा सगळा पैसा मिळतो पण मला त्याचा काही उपयोगच होत नाही. Every time money will go to hospital. Somehow I don't know where the money goes. प्रत्येक वेळेला माझा पैसा दवाखान्यात जातो असं ते म्हणतात. But because there is a devourer. कारण तुमच्या पैशाला जंग लागणारा किंवा तुमच्या पैशाला खाणारा, तुमची चैन, सुख, शांती हिसकावणारा कोणतरी आहे. But the Bible says, but the Lord says that you give tithes and offerings, God will stop such things. बघा पण परमेश्वर इथे आम्हाला एक अभिवचन देतोय की तुम्ही मला अर्पण दिल्याने काय होणार आहे. We will have enough money, enough prosperity. आमच्या जवळ पुरेशी धनसंपत्ती असणार आहे आमच्या उपयोगाची प्रिय. See, Malachi chapter 4 verse number 2. पहिले मलाकीचा 4 अध्याय 2 वचन काय सांगते बघा. But unto you that fear my name shall the Son of Righteousness arise with the healing in his wings. पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे, त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेत, त्यांच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. And you shall go forth and grow up as calves of the stall. तुम्ही गोठ्यातल्या वत्साप्रमाणे बाहेर पडून बागडाल. See, in chapter 3 he is talking about tithes and offerings. बघा 3 अध्याय अर्पण आणि दशांशांबद्दल बोलतो. And he continues talking like this. आणि ते सतत ते म्हणजे तसेच ते पुढे जात असताना And in chapter 4 verse 2 he talks about health. बघा 4 अध्यायामध्ये लगेच म्हणतात की मी तुम्हाला आरोग्यदान देईन. Yes, when you give tithes and offerings, the Son of Righteousness will rise with the wings of आणि healing. तिथं म्हटलंय की देव, त्या देवाच्या पंखाच्या ठाई आम्हाला आरोग्य मिळेल असं म्हटलं. Okay, some people say tithe is an Old Testament pattern. आणि काही लोक म्हणतात की दशांश देणं ते जुन्या करारामध्ये होतं. Yeah, we will not give tithe. आणि ते आम्ही काही देणार नाही. Okay, I want to tell you, if you are saying like that, don't give tithe.
तर तुम्हाला असं वाटतं तर तुम्ही ताईत देऊ नका. But I will tell you what New Testament says. पण नवीन करार काय सांगते बघा. New Testament, Jesus said to that rich man, give all. बघा येशू म्हणाला नवीन करारामध्ये त्या तरुण श्रीमंताला की तुझे असेल नसेल ते सगळं विकून टाक. So Old Testament says 10%. जुन्या करारात फक्त 10% बद्दल बोलतोय. Jesus said give everything. आणि नवीन करारात तर म्हणतोय की सगळंच द्या. Now you decide you want Old Testament or you want New मग Testament. तुम्हाला दोन्हीपैकी आता कुठलं पाहिजे तुम्ही ठरवा. Not only that, फक्त एवढंच नव्हे. Jesus said, येशू काय म्हणाला, if you have 2 shirts, give 1 shirt. बघा तुमच्याकडे 2 जर सदरे असतील तर त्यातला एक सदरा द्या म्हटलंय. It means give 50%. म्हणजे 50% द्या म्हटलं. So you want to give 10%, मग तुम्हाला 10% पाहिजे द्यायला आवडेल, or you want to give 50%, 50% द्यायला आवडेल, or you want to give all. का तुम्हाला 100% द्यायला आवडेल. I am ready to take. मी कुठलीही अर्पण घालता येईल. Whatever it is. काही असो. So don't say 10% is Old Testament. म्हणून हे म्हणू नका की 10% जुना करारामध्ये सांगितलं. If I teach New Testament, जर मी नवीन करार शिकू लागलो, you will say, Pastor will give tithe. मग तुम्ही म्हणाल की जुना करार बरोबर आहे पास्टर. So my dear church, let us give to God. म्हणून ना देणे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपण देत राहूया प्रिय. Let us be part of this ministry. या मंडळीच्या सेवेचा एक भाग बनूया. Giving makes you part of the kingdom. तुमच्या देण्यामुळेच तुम्ही देवाच्या राज्याचा एक भाग बनता.